खरंच मुळा जो आहे तो असा खाल्ला जात नाही, पण मुळ्याचे जे पराठे बनतात ना, लाजवाब बनतात. थंडीमध्ये तर ही रेसिपी झालीच पाहिजे. 2 वाट्या भरून इथं गव्हाचं पीठ घेतले, थोडं मीठ घालून पाण्याचा वापर करून सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचे. घट्ट पीठ मळायचं नाही, नाहीतर ते जे पराठे आहेत ते फाटतात. मुळे 4 घेतले होते, त्याची सालं काढून किसून घेतले, थोडं मीठ लावून घेतलंय. एक 5 मिनिटं फक्त हे ठेवलं होतं आणि नंतर आपण एक सुती कपडा जो आहे पातळ असा, त्या कपड्यामध्ये हा मुळा काढून घेतला आणि ह्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून टाकायचंय. मीठ लावल्यामुळं मुळ्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निघून गेलंय. यामध्ये कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे, हळद, धनेपूड थोडीशी जास्त वापरायची, लाल तिखट आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे, काश्मीरी मिर्च माझी आवडती ती मी इथं वापरली आहे, कसुरी मेथी घातलेली आहे आणि ओवा जो आहे तो एक चमचाभर छान असा हातावरती चोळून घातलाय. पराठे मी लगेच बनवणार आहे म्हणून मी मीठही वापरले. सगळे एकत्र करून घेतलंय. पिठाचा गोळा करून त्यामध्ये मुळ्याचं मिश्रण आपण पूर्ण भरून घेऊया. जास्त घातले मी ते आणि वरतून असं पीठ भुरभुरायचं, म्हणजे हा पराठा जो आहे तो फाटणार नाही. व्यवस्थित एकत्र करून मस्त जास्तीचं पीठ लावून मी इथे हा पराठा जो आहे तो थोडासा जाडसर असा लाटून घेतेय. लावलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते थोडंसं रुमालाने पुसून मग गरम तव्यावरती मस्त साजूक तुपाचा वापर करून दोन्ही साईडने हे पराठे जे आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आणि गरम गरम खायचे. हा पराठा खरं तर बनवणं फार अवघड जातं, कारण नेहमी फाटत असतो, पण काही टिप्स दिल्यात त्या नक्की वापरल्यात तर तुमचाही पराठा खूप छान बनणार आहे. आवडल्यास नक्की कमेंट्स करा.